नमस्कार. आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. काय मागणी काय सांगणार सर? नांदेड जिल्ह्यातल्या वीरशैव लिंगायत समाजातील चळवळीतला आणि एक तरुण कार्यकर्ता म्हणून ज्या सोनूभाऊ कल्याणकर यांची ओळख होती, त्यांचा अत्यंत निगरून खून करण्यात आला. आणि या खुनाच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे. त्याला राजाश्रय आहे का, गुंड टोळ्यांचा त्याला पाठिंबा आहे का, कोण सक्रिय षडयंत्र करणारे कोण आहेत, हे खरं तर पोलिसांना शोधण्यासाठी एक मोठं आव्हान आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तत्परतेनं आरोपी अटक केले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु पोलिसांच्याच वतीनं सोनूसुद्धा क्रिमिनल होता अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. ते आम्ही या ठिकाणी खोडून काढतो आहोत. सोनू कल्याणकर एक खोटा गुन्हा सोडला तर दुसरा कुठलाही गुन्हा नाही. तो अत्यंत समाज उपयोगी उपक्रम राबवणारा एक तरुण कार्यकर्ता होता. आणि म्हणून अशा प्रकारे प्रेम प्रकरणाचा कट मनात धरून निगरून खून करणं हे लोकशाहीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अभिप्रेत नाही. अशा प्रकारचा निगरून खून हा एकच नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावू नये म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातून सर्वच प्रमुख मंडळी, वीरशैव लिंगायत समाजातील सगळ्या संघटना, राजकीय पक्ष, सगळे प्रमुख मंडळी आज चिंतन बैठक विसावा हॉटेलला घेतली. आणि त्यानंतर आम्ही एक निर्णय केला की सोनूच्या आत्म्याला शांती तर मिळेलच, कारण ते आपल्या हातात नाही, ते देवाच्या हातात आहे. परंतु पोलिसांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवली पाहिजे. विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली पाहिजे आणि या आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी ही केस भक्कमपणे उभा करण्यासाठी पोलिसांनी काम करावं. नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावं लागेल अशी भूमिका आज आम्ही घेतलेली आहे. आजच्या क्षणापर्यंत तरी पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. मागण्या करण्यात आल्या आहेत. कट करणारा कोण, सर्व आरोपींना जेलमधून सूत्र हलवणारा जर कठोर कायदेशीर कारवाई करावी. प्रकरणाची विशेष दखल घेऊन फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा. पीडित कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे. खटला प्रभावीपणे लढण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी. निवेदनात इशारा देण्यात आला आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लिंगायत समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. दरम्यान या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. नांदेडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत असून या प्रकरणातील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुंडांना भीती कायद्याची वाटलीच पाहिजे, त्यासाठी पोलिसांनी काम करावं आणि सोनू कल्याणकरच्या कुटुंबियांना न्याय द्यावा यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो. प्रकारात वारंवार नांदेड शहरामध्ये होतात, जसं UP बिहार सारखं होतं तसं नांदेड शहरामध्ये घटना घडत आहे. कुठेतरी पोलीस प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. हे खरं आहे. गुंडांना पोलिसांचा धाक असला पाहिजे, कायद्याची भीती वाटली पाहिजे. पण जर 72 तासामध्ये दिवसाढवळ्या 5-5 खून होत असतील तर ती काही पोलीस विभागासाठी सुद्धा भूषणावह बाब नाहीच, किंवा नांदेडकरांसाठी सुद्धा ही भूषणावह बाब नाही. मयत माणूस हा वीरशैव लिंगायत आहे म्हणून इतर जातीचे नेते जर त्याला वेगळ्या अर्थाने घेत असतील आणि त्याचा साधा निषेधाचा शब्द काढत नसतील तर हे सुद्धा लोकशाहीला अभिप्रेत नाही. म्हणून पोलिसांपुढचं हे मोठं आव्हान आहे की आमची शंका आहे की त्याला राजाश्रय होता किंवा गुंड टोळ्यांचा त्याला पाठिंबा होता किंवा सूत्र हलवणारे जेलमधले असल्यामुळं त्याच्या पाठीशी प्रशासनाचाही आशीर्वाद होता की काय, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आरोपी अल्पवयीन होते का याच्यामध्ये किंवा सराईत गुन्हेगार आहेत? आरोपी सराईत गुन्हेगार आहेत का नाही हा पोलिसाचा भाग आहे, मी बोलणं योग्य नाही. परंतु आरोपींचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे, सुपारी देऊन खून केलेला आहे आणि अगदी अत्यल्प पैसे देऊन जे मजुरी करणारे लोक आहेत त्यांना मला तर पोलिसांनी सांगितलं की एकाला तर फक्त 17,000 दिलेत, किंवा एक जो गोळीबार होऊन हॉस्पिटलाइज आहे त्याला काय 5-6 लाखाचं कर्ज आहे ते फेडतो म्हणून सांगितलंय. अशा पद्धतीनं जर टूल म्हणून वापर जर केला जात असेल, रिकामं डोकं भूताचं घर, याचा वापर जर मानवी हत्या करण्यासाठी होत असेल तर ते दुर्दैव आहे. पोलिसांनी याचा छडा लावला पाहिजे. कायद्याचा धाक, पोलिसांचा धाक गुंडांना बसला पाहिजे.